राणी अगं किती उशीर, सगळ्या बायका खाली वाट बघतायत, चल ना पटकन ना. अहो ते गॅलरी मध्ये ना. आता ती गॅलरी राहू दे बाई, ते नंतर बघ. अगं तुझी वाट बघून सगळ्या बायका निघून जातील, चल पटकन ना चल. या उर्मिलामुळे माझं आता सगळं पितळ उघडं पडलं असतं. हिला सांगितलं होतं राणीकडे लक्ष दे, गप्पा मारत बसली असेल पिंडोक. विक्रांत त्यात कुठल्या बायकांमध्ये अडकलायस. ग्रेट, आज सगळं मनासारखं घडतंय. डेकोरेशन कमाल होणार आहे, सगळे बाहेर जाणार आहेत, मला आणि राणीला आमचा वेळ मिळणार आहे, मला राणीशी माझ्या मनातलं सगळं बोलता येणार आहे. आज सगळं सुपर्ब घडणार आहे. इंद्रा, म्हणजे तू असं प्रेमात वगैरे पडशील असं कधी वाटलं होतं तुला? हा, पण असं घडलंय रे. तू प्रेमात पडलायस आणि आज तू राणीला सगळं तुझ्या मनातलं सांगणार आहेस. गॉड, दिस इज अनबिलीव्हेबल. त्यांची तब्येत बरी आहे का ग आता? अगं वय आता बरं आहेत ती. अगं त्यांचं काय तेवढ्या पुरतं असतंय. आता म्हणलं ते दारूला परत हात लावणार नाही म्हणून. आणि राणे, तू नको लय काळजी करू त्यांची, मी आहे की त्यांच्यासाठी. अरे बापरे, इथे तर सगळेच आहेत. सगळ्यांसमोर गुलाब काढले तर यांना डाऊट येईल आणि परत चिडवत बसते. आणि राणीला पण डाऊट येऊ शकतो. नाही, एक काम करतो, आता गुलाब गाडीतून बाहेर काढतच नाही. तू तुझ्या संसाराकडे लक्ष दे बाय. हा, चांगला सुखाचा संसार कर. आई तुला मला सांगायचं नाहीये हे कळतंय मला. तुझ्या मनाची घालमेल जाणवतीये. तू जरी माझ्यापासून लपछुपी करत असलीस, मला सगळं माहितीये. अगं बया, ते बघ जावे बापू बी आलं. जावे बापू, कुठं बाहेर गेलता काय तुम्ही? हो, थोडं काम होतं. बर बर, असं राणे जाते बर का मी बाई. काळजी घे दोघं बी. हा, येते मी. तू काळजी घे आई. हा, सावकाश जा. सर, काय झालं? तुम्हाला काय हवंय का? सर, अहो काय झालं? असं का बघताय तुम्ही? काय पाहिजे का तुम्हाला? नाही, काही नाही. मग ते ऍक्च्युली म्हणजे तू. दादा, अरे कुठे होतास तू? चल ना पटकन, आपल्याला आवरायचंय. अरे आज आपल्याला टफ कॉम्पिटिशन द्यायचंय. चल लवकर पटकन. अरे चल ना. मालती मॅडम मला जे काय बोलल्या ते मला पटणं झालंय. इंद्रजीत सर किती चांगलं वागतात माझ्याशी. त्यांच्या वागण्यात कुठलाही खोटेपणा वाटत नाही. आमची मैत्री एवढ्या पुढपर्यंत आली आहे ती काही उगाच नाही.
खरी आहे. इंद्रजित सर आधी कडू कारले होते, पण कपटी कधीच नव्हते. हे बघ, पटकन रेडी हो. हा कुर्ता ठेवलाय आणि हा मकर संक्रांतीचा स्पेशल दागिना आहे. हा पण वेअर कर, एकदम कडक दिसशील. काय दादा, अरे एकटाच काय स्माइल करत बसलायस? वहिनीना इमॅजिन करतोस की काय? हा खरं सांग, वहिनीना मिस करतोस की नाही? हा तुझं काय करत आहे? तू वहिनींच्या मुठीत गेलास. काही काय बोलतोय सचित? बरं चल, हसत बसू नको, पटकन आवरून घे. मला खालची तयारी करून घ्यायची. ओके? घरातलं वातावरण किती छान वाटतंय ना. खरंय. माझं म्हणणं असं आहे की हे वातावरण घरातलं असं शांत आनंदात राहू दे, एवढीच इच्छा आहे माझी. अहो राहतील हो, काळजी करू नका. सगळं माझ्या मनासारखं होणार आहे. ते एकदा झालं की घरातलं वातावरण कायम आनंदीच राहणार. मेहरबान, कदरदान, होशियार, महाडिक घराण्याचे राजे इंद्रजित महाडिक पधार रहे हे. वहिनी, काय झालं? दादाला बघून इम्प्रेस झाला ना? नाही, तसं काही नाही. ओ वहिनी, तुम्ही कितीही नाही नाही म्हणला ना तरी आम्हाला कळतं. हा काय? राणी, सगळं ठीक आहे ना? कुठे हरवलीस? नाही, कुठं नाही. चला आपण सगळेजण फॅमिली फोटो काढूयात. हा चला. हा उर्मिला, इतकी काय घाई आहे? आधी ज्यांची पहिली संक्रांत आहे त्यांचे तर फोटो काढून घेऊयात. हो बरोबर आहे. दादा वहिनी, चला तुम्ही दोघे जण उभा राहा, फोटो काढतो. चला चला पटकन उभा राहा. हा या या पटकन. दादा, अरे वहिनीच्या खांद्यावर हात ठेव ना. अरे ठेव ना पटकन. हा राणी, ऑल ओके? कुठे हरवलीस? नाही, कुठे नाही. खरंच? दादा वहिनी, तुम्ही गप्पा काय मारत बसला? इकडे बघा. दादा स्माइल कर ना तू. हा चला आता एक फॅमिली फोटो घेऊया. चला या सगळेजण. या इकडे इकडे. वहिनी जवळ या जरा. ओके. काढलास का? हा झाला. चला निघूया आता. हो बाबा, मी कुठे आहे फोटोत? मला पण काढायचा आहे ना. राहू दे रे. हो बाबा, थांबा जरा सेल्फी घेऊया.
बरं चला निघायला हवं आता. हो हो. तर उशीर होईल. चला हो, चल तयारी कर. बरं इंदिरा, माझ्या अशा गोष्टी हव्या होत्या तशा गोष्टी घडतायत. मला मोकळा वेळ मिळतोय. मला फक्त एवढंच सांगेन की आजचा दिवस तुमचा आहे. एकमेकांना भरपूर वेळ द्या, एकमेकांना समजून घ्या. राणी, कुठल्याही नात्याचा पाया जर खोटेपणावर उभा असेल ना तर ते नातं कधी ना कधी तुटतंच. त्यामुळे पुढे जाऊन त्रास होण्यापेक्षा ना आत्ताच काय तो निर्णय घे. मला पूर्ण खात्री आहे मी इथे परत येईपर्यंत तू या घरातून निघून गेलेली असशील. त्यामुळे आता ही आपली शेवटची भेट. काळजी घे. बरं राणी, घराकडे नीट लक्ष द्या. गॅस चालू ठेवून कुठेही घराबाहेर जायचं नाही आणि दोघे एकमेकांची काळजी घ्या. काय इंद्रा? अहो काकी, आता ते दोघं लहान आहेत का? उलट वाट बघत असतील आपण घराच्या बाहेर कधी पडतोय. बरं येतो आम्ही. काळजी घ्या. पोचलात की कळवा? कळवतो. येतो. सर मला तुमच्याशी बोलायचंय. नाही, नेहमी असंच होतं. तूच बोलते आणि मी ऐकत असतो. आता आधी मी बोलणार, मग तू. ठीक आहे, तुम्ही बोला. आता लगेच? थोडी तरी कळ काढ. आजचा पूर्ण दिवस रात्र आपलाच आहे. आपण ना आजचा दिवस खूप छान स्पेंड करू. मस्त मेमरीज बनवू, हसू, मस्त बोलू, आजच्या जेवणाचा आनंद घेऊ. तू एक काम कर, तू ना छान स्माइल कर आता. आणि माझ्या वॉर्डरोब मध्ये तुझ्यासाठी एक साडी ठेवली आहे मी. ती साडी नेस, छान रेडी हो आणि मला टेरेसवर येऊन भेट. आपण तिथे बोलू. ओके? अहो सर पण सांगितलं ना मी तुला, आत्ता काही चर्चा करायची नाही. मस्त रेडी हो आणि आपण टेरेसवर बोलू. इंद्रजित सरांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण मालती मॅडम आज जे काय बोलल्या ना ते मला त्यांच्या कानावर घालावंच लागल. माझ्या लग्नाच्या दिवशी बुवांच्या हातनं त्यांच्या बाबतीत जे काय घडणार होतं ते त्यांना मी सांगितलं पाहिजे. अजून दुसरीकडून कुठून जर कळलं ना तर माणसांमध्ये गैरसमज वाढतात. त्यांना अजून कुठनं ही गोष्ट कळाली तर ते रागवतील, दुखावले जातील, आमच्यात गैरसमज वाढतील. नको, त्यापेक्षा ना आज मीच त्यांना हे सगळं सांगून टाकते. हां, आणि हे सांगितल्यावर ना मी त्यांची माफी पण मागते. आता ना फक्त एकदा मला इंद्रजित सरांकडून कळू देत की मालती मॅडम म्हणतायत तसं नाहीये. आणि आज आमच्या दोघांमध्ये टोकायला पण कोणी नाहीये. सर जर चिडले ना तर त्यांना समजावता पण येईल. बरं, आजच बोलते त्यांच्याशी. आय थिंक राणीला साडी सापडली असेल. आय एम शुअर तिला ना ती साडी खूप सुंदर दिसणार आहे. आज सगळं परफेक्ट होणार आहे, अगदी माझ्या मनासारखं. आज ना राणी नक्की खूप खुश होणार आहे. पहिले ना मी तिला सगळं खरं खरं सांगून टाकेन आणि मग प्रपोज करेन. आमचं नातं आता बदलणार आहे. सगळं खूप परफेक्ट होणार आहे आता. आणि प्लीज प्लीज लवकर ये. आय एम वेटिंग फॉर यू. आता मला अजून वाट नाही बघायची. जे काय आहे ना ते सांगून विचारून मोकळं व्हायचंय.
म्हणजे माझ्या मनावरचं ओझं तरी हलकं होईल. सर कदाचित चिडतील बुवांवर, कारण ते चुकलेत. पण मला असं वाटतंय जर मी त्यांची बाजू समजावून सांगितली ना तर ते घेतील समजून. इंद्रजित सर फक्त वरून वरून कडक दिसतात, मनाने ते खूप हळवेत. आणि आज त्यांचा मूड पण चांगला आहे. मी जरा जास्तच मूड मध्ये येतोय का? ऑब्विसली यायलाच पाहिजे, कारण आज सगळं माझ्या मनासारखं घडणार आहे. परफेक्ट. ओ नो, ही गोष्ट तर राहूनच गेली. मी रिहर्सल केलीच नाही. इंद्रा, अरे राणी समोर अचानक काही गडबड झाली मग? नाही नाही, प्रॅक्टिस करावी लागेल. इंद्रजित सर किती काय काय करतायत माझ्यासाठी. आता मला सरप्राईज देण्यासाठी ही साडी पण ठेवली. माझं मन जपण्यासाठी किती धडपडतायत ते. मला खात्री आहे त्यांनी अजून पण तयारी केली असणार आहे. बघायला पाहिजे ना. पूर्ण सेटच ठेवलाय. भांगड्यांची पण तयारी केली आहे. दुसऱ्या कानातला कुठे गेला? सापडला. कागद कसला आहे? ही तर बुहांनी लिहिलेली चिठ्ठी आहे. ही इंद्रजित सरांच्या कपाटात कशी काय आली? इथं कस काय आली ही? म्हणजे मालती मॅडम जे बोलतायत ते खरं तर नाहीये ना? इंद्रजित सरांनी हे सगळं मुद्दाम ठरवून केलंय का?
फक्त लाईट्स नाही येत, माझ्या मनात तुझ्याबद्दल असलेल्या फिलिंग्स आहेत. And I'm sure तुझ्या मनातही माझ्याबद्दल सेम फिलिंग्स असतील. राणी तू या घरात आलेली नाहीयेस, तुला या घरात आणलं गेलंय. हा इंद्राचाच प्लॅन होता. आता तो फक्त तुला चांगलं वागतोय असं भासवतोय, पण हाच तर त्याचा विचार आहे ना. ग्रेट, सगळी तयारी झाली. राणी आता येतच असेल. राणी जशी येईल ना, लास्ट स्टेप पर्यंत पोहोचली तेव्हा मी इथे गुडघ्यांवर बसेल आणि तिला हे रोज दे. मग तिला हे मागे आय लव्ह यू लिहिलेलं दिसेल आणि तिला माझ्या मनातल्या फिलिंग्सही कळते.